अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून सांगलीच्या जतमध्ये आजी माजी आमदारांमध्ये चांगली जुंपलेली आहे। पत्रकार संघाच्या एका सोहळ्यामध्ये जतच्या माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून जुंपल्याचं पाहायला मिळालं। राजे महाराजांनी तसंच मिसाईल लागणाऱ्यांना घरी बसवल्यानं बदनामीचं षडयंत्र रचल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। विरोधकांचे मिसाईल छातीवर घेऊन परतवल्याचंही गोरे म्हणालेत। सांगलीच्या आटपाडीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। सांगलीच्या मिरज तालुक्यातील मालगाव इथं ग्रामपंचायतीने टाकलेल्या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे 1.5 एकर क्षेत्रातील सीताफळांची बाग जळाली आहे। बागेतील झाडांसह ठिबक सिंचनसाठी टाकलेले पाईपही या आगीमध्ये जळून गेले, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अमेरिकेने भारतासाठी लावलेल्या टॅरिफचं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी स्वागत केलंय। टॅरिफ संकट नसून भारतासाठी ती सुवर्ण संधी असल्याचं मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केलंय। टॅरिफमुळे गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा दावा खोटा असल्याचंही रघुनाथदादा पाटील म्हणाले। सांगलीच्या आटपाडीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या विधानसभा अध्यक्षांनी अनोखं आंदोलन केलंय। त्यांना रस्त्याच्या कामांची चौकशी केल्याच्या रागातून जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप त्यांनी केलाय। धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी पोत्याचा शर्ट, गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू आणि हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। साताऱ्यातील कोरेगावमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला। शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती, मात्र आता सरकारला त्याचा विसर पडलाय असा आरोप आंदोलकांनी केला।